तर हे बघू शकता टाटाची कार आहे. ओके, आणि तिचं नावही सांगतो, टाटा पंच फेसलिफ्ट 2026. ओके, तर हे वेरियंट कोणतं आहे आणि या कारचे फीचर्स काय काय आहे, तिची किंमत किती आहे, मायलेज किती आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी. ओके, ग्राउंड क्लिअरन्स वगैरे वगैरे, या गाडीमध्ये काय काय आहे काय काय नाही, या सगळ्याबद्दल मी एक लॉंग व्हिडिओ बनवेन जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ओके, आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती असेल ती सगळी जेन्युइन असेल, खरी माहिती, जी मी गाडी 1 महिना वापरल्यानंतर मला जो अनुभव आलेला आहे त्याच्याबद्दल असेल. मग त्यांच्या सर्व्हिस सेंटरपासून ते डिलिव्हरी एक्सपिरियन्स, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी कवर करेन. पण तुम्ही किती इंटरेस्टेड आहात याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवायचा की नाही ते डिपेंड ठेवलेलं आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी लॉंग व्हिडिओ या गाडीबद्दलचं सगळं डिटेल इन्फॉर्मेशनचा बनवू की नको. ओके, तर त्याच्यासाठीचंच मी एक सिम्पल एक तुम्हाला उदाहरण इथं देणार आहे की या गाडीमध्ये फीचर्स काय आहेत काय नाही. तर आता मी हा डोअर ओपन करतो आहे, दरवाजा ओपन केल्यानंतर तुम्ही लगेच इथं बघू शकता की हे अशा आपल्याला काहीतरी दिसतं आहे. तर हे आपला दरवाजा चुकून कधी कुठे ओपन राहिला तर ते सुद्धा इथं आपल्याला स्क्रीनवरच समोर डिजिटल क्लस्टरवरच सगळं काही दिसून जातं. ठीक आहे, की आपला कोणता दरवाजा, कोणत्या साईडचा कोणता दरवाजा ओपन आहे. आता हा मी दरवाजा बंद करतो, बघा हे बंद झालं. आता परत पुन्हा ओपन केला, परत पुन्हा इथं दिसायला लागेल. ठीक आहे, असे बरेचसे फीचर्स आहेत जे की टाटावाल्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेरियंट्सपासून दिलेले आहेत. तर ते वेरियंट्स आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी लाँग व्हिडिओमध्ये देऊ शकतो. तर कमेंट करून नक्की सांगा की लाँग व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का नाही. धन्यवाद.